पण लागायचा, म्हणून मग मी आमच्या म्हणजे गोरेगावच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला काय केलं, त्यांचे जावई डॉक्टर परुळेकर ते तेव्हा HOD होते KEM हॉस्पिटलला गायनॅकला, ते गायनाकडे होते. तर त्यांच्याकडे ते गेले. ते काय मला म्हणाले की तुम्ही इथे राहा 2 दिवस, तुमचं फुल चेकिंग करून घ्या आणि मग बघूया. मी म्हटल्याला बोलले, म्हटलं मला ना प्रॉब्लेम माझा असतो आणि म्हटलं मला लगेच, आणि ॲलर्जिक पण होतं ना, काय कसले वास वगैरे सगळं झालं, म्हणून सगळं चेक केलं. आणि दुसऱ्या दिवशी शेवटची टेस्ट माझी ॲनेस्थेशियाची केली ना, त्या डॉक्टरने सांगितलं की तुझं कुठचंच भविष्यात कसलंही तुला कुठच्याही अवयवाला ॲनेस्थेशिया देता येणार नाही, त्याच्यामुळे तुझं हे ऑपरेशन होऊ शकत नाही. तू आता तू विचार करता की त्या डॉक्टरना सांग काय करायचं ते सल्ला दे. फायब्रॉइडचं ऑपरेशन ना? हा, फायब्रॉइड युट्रस काढायलाच सांगितलं. मग मी काय केलं, माझी बहीण आली होती माझ्या सोबत, तर तिने म्हणे डॉक्टरला काय करू, विचारू का? ते मला वेगळं का, बाहेर तुम्ही विचाराल पैशासाठी, डॉक्टर कसे मुंबईतले काय काय डॉक्टर पैशासाठी, ते त्यांना पेशंटच्या जीवाची पर्वा नसते त्यांना. एका डॉक्टरने आम्हाला सांगितलं नाही काय नाही होत म्हणे, ते आम्ही असं व्यवस्थित ऑपरेशन करू, पूर्ण युट्रस काढू, काही होणार नाही तुम्ही. आम्ही विचारून चौकशी करून झालं. पण मी मग ताईला म्हटलं नको, मी म्हटलं बापरेकडे जाते, कारण तेव्हा मी सर्व्हिस मध्ये होती ना इथे माझगावला, मी सेस्टॅक मध्ये होती. मग मी त्यांच्याकडे आले तेव्हा अण्णाने सगळे माझे पेपर्स वाचले, सगळं बघितलं. ते बोलले ठीक आहे. म्हटलं तुम्ही याच्यावर मला काहीतरी औषध आहे, आणि कंटिन्यू 2 वर्ष मी यांच्याकडे ती ट्रीटमेंट घेतली. आणि प्रत्येक वेळा दर 6 महिन्यांनी ना म्हणजे हे केलं काय, सोनोग्राफी. तर सोनोग्राफी मध्ये परुळेकर डॉक्टरनी काय केलं, त्याचं संपूर्ण अहवाल लिहून ठेवायचे प्रत्येक वेळा. हा आता एवढं कमी झालंय, याची साईज एवढी कमी झाली, आणि ते प्रत्येकाला बघ. नंतर मग 3-3 महिन्यांनी गेलं, बघता 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 ना ती एवढी सारी त्यांना दिसतात. तर ते मला परत त्यांनी म्हणायचे तू नक्की काही घेत नाही? म्हटलं नाही, फक्त ही औषधं आहेत माझी. मला त्यांनी ना बघा म्हणजे मला दाखवायला आणि बोलले काय देतेस ते. ते काय मला औषध देतात, मला म्हणजे मला ते पुड्या करून देतात, देते. आणि म्हटलं आधी स्टार्टिंगला मला त्यांनी तूप दिलेलं, ते 1 महिन्याच फक्त दिलं, नंतर ते बंद. आणि आता ह्याच्यावरती मी आहे. म्हणाले ठीक आहे. आणि शेवटच्या वेळेला जेव्हा केला ना सोनोग्राफी, तर आपलं बोर असतं ना लाल रंगाचं, तेवढं झालं.